ठीक आहे. आपण प्रॉब्लेम सेट आपण स्टार्ट केलेला आहे की नाही, सिमिलरिटी या चॅप्टरचा आपण प्रॉब्लेम सेट, यामध्ये आपले 3 एक्झाम्पल झालेत. हा, आणि क्वेश्चन नंबर 4. आवाज येतोय माझा ना? हा मॅडम. स्क्रीन दिसते? हा. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघा त्यांनी काय दिले इन फिगर. हा, ABC आणि दुसरा अँगल आहे DCB 90 डिग्री म्हणत त्याने इज इक्वल टू 90 डिग्री. नंतर AB इज इक्वल टू 6 दिलाय, DC इज इक्वल टू 8 दिलाय. देन एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल DCB इज इक्वल टू क्वेश्चन मार्क दिले त्यांनी. हा, ठीक आहे. आता आपण त्यांनी काय काय दिलं अगोदर आपण लिहून घ्या. गिवन मध्ये काय काय ते आपण घेऊ अगोदर. area of triangle ABC is equal to area of triangle DCB is equal to 90 degree. 90 degree. नंतर AB is equal to 6 and DC is equal to 8. ठीक है. हाँ, therefore area of triangle ABC divided by area of triangle DCB is equal to, हा आता बघा, हा ABC काय ना 1/2 इंटू हाईट इंटू बेस, बरोबर आहे. 1/2 इंटू हाईट AB इंटू BC, बरोबर आहे. नंतर एरिया ऑफ ट्रायंगल DCB मध्ये 1/2 इंटू BC DC इंटू BC, बरोबर आहे. BC हा, काय काय चान्सर होते याच्यामध्ये? 1/2 आणि BC 1/2 आणि हा BC आणि हा BC कॅन्सल इज इक्वल टू AB अपॉन DC इज इक्वल टू AB ची व्हॅल्यू त्याने घेतले 6/8. हा, म्हणजेच आपण 6/8 म्हणजेच 6 च्या टेबल मध्ये आणि 3/4. हा 3/4 2 लिहिले मॅडम तुम्ही. सॉरी 2/4 म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल DCB is equal to 3/4. हे आपला आन्सर आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन घेऊया आता आपण, क्वेश्चन नंबर 5. तर क्वेश्चन नंबर 5 मध्ये त्यांनी दिलं इन फिगर PM इज इक्वल टू 10 सेंटीमीटर, हा PM. नंतर एरिया ऑफ ट्रायंगल PQS हा PQS 100 स्क्वेअर सेंटीमीटर, आणि एरिया ऑफ ट्रायंगल QRS इज इक्वल टू 110 स्क्वेअर सेंटीमीटर. देन फाइंड NR म्हणतात त्यांनी. ठीक आहे, तोच फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आपल्याला. आता जो वरती केला तो आपण, फक्त आपण गिवन काय काय ते लिहूया आपण. PM is equal to 10 सेंटीमीटर. नंतर एरिया ऑफ ट्रायंगल PQS is equal to 100 स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया ऑफ ट्रायंगल QRS 110 स्क्वेअर सेंटीमीटर. ठीक आहे. हा, therefore now त्याचा रेशो घ्या आपण. एरिया ऑफ ट्रायंगल PQS डिवाइडेड बाय एरिया ऑफ QRS
हा, आता मला पी क्यू एस सांगा बघू. 1/2 हाय 1/2 into हा P QS upon QS into PQ. पी क्यू नाही पीएम बघा डायग्राम मध्ये आहे की नाही पीएम. हा PM. पीएम इंटू क्यू एस. हा आणि क्यू आर एस मध्ये हा क्यू आर एस मध्ये NR into QS. आर इंटू क्यू एस. ठीक आहे, आता जे कॅन्सल होते आपण ते कॅन्सल करूया. 1/2 QS. हा क्यू एस कॅन्सल. आणि कॅन्सल करून आपण डायरेक्ट आता व्हॅल्यू पण पुटअप करूया आपण. बघा एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू एस ची व्हॅल्यू दिली 100 डिवाइड बाय 110 इज इक्वल टू पीएम दिलं त्यांनी 10 डिवाइड बाय एनआर फाइंड आउट करायचं आपल्याला. Therefore NR is equal to 10 into 110 divided by 100. हा सांगा बघू आन्सर किती येते. किती 100. 11. हा 11. हा 0 हा 0 हा 0 हा 0 कॅन्सल डायरेक्ट 11 म्हणजेच NR is equal to 11 सेंटीमीटर. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेताय ना. मॅडम घेतली. हा ठीक आहे, पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. हा तर त्याने काय म्हणलंय ट्रायंगल MNT सिमिलर ट्रायंगल QRS. ठीक आहे, लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉ फ्रॉम पॉइंट T and length of altitude draw from point C is 9. Okay, find the ratio. आपल्याला अगोदर डायग्राम काढला आहे की नाही. Length of altitude draw from the point T is S आणि length of altitude draw from the point T is S is 9. हा म्हणजे एक डायग्राम आपली काय असेल. मॅडम एक MNT ही लहान आणि QRS ही मोठी असणार आहे. हा बरोबर. लेंथ 5 आणि 9 नाही म्हणजे 5 आणि 9 असल्यामुळे एक डायग्राम छोटी असेल एक डायग्राम मोठी असेल. ठीक आहे, एक डायग्राम काढूया. हा छोटी वाली काय MNT आणि हे QRS. हा त्यांनी पुढे काय म्हणलं बघा आता टी मध्ये अल्टिट्यूड त्यांनी केलंय. अल्टिट्यूड ड्रॉ फ्रॉम पॉइंट T इज 5. म्हणजे इथं अल्टिट्यूड केलं त्याने. मॅडम अल्टिट्यूड म्हणजे थोडक्यात अँगल बायसेक्टर ना. हा बरोबर आहे. एखाद्या पॉइंट वरनं लंब टाकणे त्या साइड वरती, बरोबर आहे, परपेंडिक्युलर. म्हणजे हा बायसेक्टर तर होतोय आणि इथं काय होतो 90चा एक अँगल तयार होतोय परपेंडिक्युलर असल्यामुळे. तर तुम्ही तर त्यांनी सांगितलं कुठलं नाव द्यायला. ठीक आहे, तर आपण कुठलं तर नाव द्यायचं XY म्हणून समजा आपण. पुढे त्यांनी काय म्हणले लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉ फ्रॉम पॉइंट S वर. ओके इज 9. हा पण हा नाही इथं 5 बरं का. तेच घेतलं इथं Y घेते मी. ठीक आहे, आता आपण काय काय त्याने दिलेलं आपण हे आपण लिहूया म्हणून. TX इज इक्वल टू 5 सेंटीमीटर आणि SY इज इक्वल टू 9 सेंटीमीटर म्हणलं त्यांनी. आणि
गिव्हन मध्ये त्यांनी काय दिले, ट्रायंगल एम एन टी सिमिलर ट्रायंगल क्यू आर एस. हे जर सिमिलर असेल त्यांचे अँगल पण काय असणार आहेत, सिमिलर. हा अँगल सिमिलर असते बघा, साइड सिमिलर नसणार आहे. तर अँगल एम इक्वल अँगल क्यू. इथे रिझन काय देऊ मी इथं, रिझन काय असेल, करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स. ठीक आहे. आता आपण काय करूया, एम एक्स टी हा एक ट्रायंगल घेऊया आपण, हा आणि क्यू वाय एस हे दोन ट्रायंगल घेऊया आपण. हा एक मिनिट. triangle MXT and triangle QYS. काय काय याच्यामध्ये इक्विलेटर सांगा मग आता MXT मध्ये आणि QYS मध्ये. एक अँगल M इक्विव्हॅलंट अँगल Q फ्रॉम वन वरून आहे ना. हा दुसरे काय तर बघा, Y हा 90चा आहे आणि X पण कितीचा आहे, हा 90चा. हा म्हणजे इथे मी अँगल X इक्विव्हॅलंट अँगल Y हा 90 डिग्री. therefore MXT triangle QYS. हा कुठली टेस्ट आहे, SAS. नाही ए टेस्ट मॅम, टेस्ट कारण ना, अँगल सेम आहेत. अँगल साईडचं नाही, ए टेस्ट. आता ए टेस्ट असेल तर मग आपण काय करतो, रेशिओ घेतो है की नाही, MX डिवाइड बाय QY इज इक्वल टू XT डिवाइड बाय YS इज इक्वल टू MT डिवाइड बाय QS. आता कोणाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे सांगा बघू, XT आणि YS. हा YS. मी आता घेताना काय करते इथं बघा, एक मिनिट, ह्या दोन इथं ह्या MX डिवाइड बाय QY इज इक्वल नंतर MT किंवा TM डिवाइड बाय QS इज इक्वल टू XT किती आपला 5/9 आहे की नाही. आता हा ट्रायंगल MNT आणि QRS हा ट्रायंगल घेऊया आपण. आता मी पुढच्या स्लाइड वरती जाते. इथे व्हॅल्यू करून आपण ठेवली बरं का. आता आपण काय MNT आणि QRS याच्यामध्ये गिव्हन त्यांनी सांगितलं. आता आपल्याला ट्रायंगल MNT सिमिलर ट्रायंगल QRS
आर एस गिवन आहे. हा इथे फॉर्म्युला आपल्याला करायचा आहे. सिमिलर ट्रायंगलचा फॉर्म्युला आपण कुठला अप्लाय करतोय? डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल क्यू आर. हा सिमिलर ट्रायंगलचा फॉर्म्युला कुठला अप्लाय करतोय आपण? MNT स्क्वेअर डिवाइड बाय QR स्क्वेअर. Q1 is equal to NT square divided by RS square is equal to MT square divided by QS square. म्हणजे ह्या तीन साईड ज्यावेळेस तो सिमिलर असतोय त्याने सिमिलर म्हटलेलं आहे आपण. सिमिलर ट्रायंगल कधी असतात? कुठल्या थेरम नुसार? एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, आपण ह्या तीन साईड दिलेल्या असतात, त्या तिन्हीपैकी तुम्हाला कुठली तरी एक घ्यायची. फर्स्ट घ्या, सेकंड घ्या, थर्ड, कुठली तरी तुम्ही एक साईड घ्यायची तुम्हाला याच्यामध्ये. तिन्ही साईड अटेंड घ्यायची नाहीये. मी तुम्हाला फक्त दाखवलंय. तर साईडचा स्क्वेअर म्हणजे कुठल्याही साईडचा स्क्वेअर असेल तर आपला फक्त एकच, हा आपल्या याच्यामध्ये फक्त एकच साईडचा स्क्वेअर घ्यायचा आहे. कुठला की ज्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. MT अपॉन QS. MT अपॉन QS ची मला व्हॅल्यू माहिती आहे म्हणून मी ही साईड घेते. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल MNT डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल QRS इज इक्वल टू, मला ही साईड माहिती आहे म्हणून मी ही घेते, NT अपॉन QS ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू MT किती होता आपला? 5 अपॉन 9. 5 स्क्वेअर अपॉन 9 स्क्वेअर. हा 5 स्क्वेअर अपॉन 9 स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर आपला 25 अपॉन 81. 25 अपॉन 81 हे आपला आन्सर आहे. म्हणजे हे आपल्याला काढण्यासाठी अगोदर आपला एक MXT किंवा QYS हे दोन आपल्याला अँगल अगोदर काढ लागतील, म्हणजे आपल्याला एक साईड मिळेल. किंवा तुम्ही NXT, मी तर MXT घेतले नाही, और ट्रायंगल NXT अँड ट्रायंगल RYS हे पण तुम्ही घेऊ शकताय. इथं अँगल M इक्विव्हॅलंट अँगल Q करस्पॉन्डिंग अँगल, तर अँगल N इक्विव्हॅलंट अँगल R हा पण करस्पॉन्डिंग आहे. नंतर अँगल T इक्विव्हॅलंट अँगल S हे पण करस्पॉन्डिंग अँगलच आहेत, हे तिन्ही पण. ठीक आहे, तुम्ही इथं कुठली व्हॅल्यू घ्या, तुम्ही कुठला ट्रायंगल घेताय त्यानुसार असेल. तर तुम्ही येताना आता MN हे करस्पॉन्डिंग अँगल तुम्ही जरी दाखवलं तरी चालेल. हा फक्त इथं तुम्ही हा MXT हा ट्रायंगल घ्या किंवा NXT हा ट्रायंगल घ्या, आन्सर तुमचं हेच येणार आहे. ठीक आहे, कुठलंही घ्यायचं, मी तर और म्हणलेलं आहे, हा ट्रायंगल घ्या किंवा हा ट्रायंगल घ्या. एक्झामच्या तुम्ही कुठलेही ट्रायंगल घ्या, आपला आन्सर तेच असणार आहे. ठीक आहे, बघा हा जर तुम्ही अँगल घेतला तर रेशो काय तयार होईल? NX अपॉन RY आणि NT अपॉन RS. हा आणि इज इक्वल टू XT राहिला आपल्याला, XT डिवाइड बाय YS. इथं आहे का NT अपॉन RS? एक साइड आली की नाही? हा कुणाची तरी व्हॅल्यू आहेच ना इथं. हे बघा इथे XT आली का? XT इथे येतेच ना 5 अपॉन 9 आणि NT अपॉन RS आहे का ते NT अपॉन RS? हा ही साइड माहिती तर आपण ते NT अपॉन RS घेतलं असतं 5 अपॉन 9. ठीक आहे, तुम्ही हाच ट्रायंगल घ्यावा याचं पण काही नाही, तुम्ही हा सेकंड ट्रायंगल घेतला असता तरी चाललं असतं. फक्त इथं आपण M आणि Q आहे त्याच्यापेक्षा आपण NR आणि TS आपण घेताना अटेंड हे तिन्ही घ्यायला पाहिजे आपण,
फक्त आपण एकच घेतलं स्टार्टिंगचा म्हणून, कारण की हा अँगल घेतला म्हणून. जर हा अँगल घेतला असता आपण हे घेतले असते. दोन्हीपैकी तुम्ही कुठलीही मेथड अप्लाय करू शकताय. हा मेथड नाही म्हणता येईल किंवा हा ट्रायंगल किंवा हा ट्रायंगल, दोन्हीपैकी कुठलाही तुम्ही ट्रायंगल घेऊ शकता इथं. ठीक आहे. पाहिजे त्याची स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवा, मी तुम्हाला इथं कळेल. असं असेल तर आपण और मध्ये पण घेऊ शकतो इथं. हा मॅडम घेतली. मॅडम स्क्रीनशॉट घेतली. ओके, पुढचं घेऊ आपण. हे पण घेतलं स्क्रीनशॉट. हा ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 7 आहे बघा. आता इन फिगर, अच्छा फिगर, A dash D dash C and B dash E dash C. Segment DE parallel segment AB. If AD is equal to 5, DC is equal to 3 and BC is equal to 6.4, then find BE. आता बघा इथे दोन लाईन पॅरलल आहेत. हा, कुठल्या थेरम नुसार आपण सॉल्व्ह करता येईल? हा प्रोपोर्शनॅलिटी थेरम मॅडम. हा प्रोपोर्शनल थेरम आपल्या इथे अप्लाय करायला आपल्याला. पण मी काय करते, अगोदर त्यांनी गिव्हन काय जो आहे ना, गिव्हन मध्ये अगोदर घेते मी. आता इथे त्यांनी A डॅश D डॅश C दिलाय अँड B डॅश E डॅश C त्यांनी दिले. बघा इथे डायग्राम मध्ये x 6.4 मायनस x हे व्हॅल्यू त्यांनी इथे काढून आपल्याला दिलेले आहेत. ठीक आहे. नंतर त्यांनी काय म्हणा, सेगमेंट DE पॅरलल साइड AB. ठीक आहे. AB आणि D हे काय पॅरलल आहेत. तर आपण काय करू, डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करूया आपण. काय सांगा फॉर्म्युला मला. CD upon AD, CD upon DA, CE upon EB. BE म्हणजे AD upon DC ना. हा AD upon DC. हा, आणि BE डिवाइड बाय EC. AD divided by DC is equal to BE divided by EC. तुम्ही इथं CD divided by AD आणि CE divided by EB असं जरी घेतला तरी चालेल. ठीक आहे, मी दोन्ही विचार तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. आपला आन्सर सेमच असेल, काही नाहीये. आता व्हॅल्यू पुटअप करूया आपण. AD किती आपला 5 divided by DC 3 is equal to BEX divided by EC किती आपला 6.4 minus x आहे. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आता आपण. 6.4 minus 6 into 5. हा, x is equal to 3x. आता 5 ने 6.4 ला मल्टिप्लाय केलं किती येते?
5 × 6.4 मल्टिप्लिकेशन किती येते? हा 32.0 असते, पण 0.0 आपण घेत नाहीये कारण की 0.0 आहे म्हणून. हा जर 0.21 असलं असतं आपण घेतलं असतं, तर 0.0 म्हणून मी घेत नाहीये. नंतर -5x इज इक्वल टू 3x. आता मी काय करते, 5x माझा मायनस आहे, निगेटिव्ह आहे, म्हणून मी 5x ला ट्रान्सफर करते. सपोज जर 5x जर पॉझिटिव्ह असलं असतं तर मी 32 ला ट्रान्सफर केलं असतं आणि 3x ला लेफ्ट साईडला घेतलं असतं, पण माझा 5x निगेटिव्ह आहे. 32 इज इक्वल टू हा 3x, 5x ट्रान्सफर केल्यानंतर प्लस 5x. 32 इज इक्वल टू 3x प्लस 5x 8x. हा therefore x इज इक्वल टू 32/8. 32/8 म्हणजे x किती येणार आपला? 4. x इज इक्वल टू 4. बट x कोणाची व्हॅल्यू आहे? b ची. b इज इक्वल टू 4. जर मी बरोबर आहे का, b इज इक्वल टू 4. जर मी AD अपॉन DC घेतलाय आणि BE अपॉन EC घेतलाय, जर तुम्ही और म्हणते तर तुम्ही CD तुम्ही म्हटलं ना CD अपॉन DA इज इक्वल टू CE अपॉन EB असं जर तुम्ही घेतलं असतं ना तरी व्हॅल्यू तीच येते बघा. CD म्हणजे काय तर बघा 6.4 मायनस x डिवाइड बाय DA म्हणजे किती 5 इज इक्वल टू नाही चुकलं, ही सीडीची व्हॅल्यू माझी 3 येते. 1 मिनिट 3/5. 3/5 आणि सी ची व्हॅल्यू म्हणजे 6.4 मायनस x डिवाइड बाय x. आता इथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन केले नाही 3x इज इक्वल टू हा 5 इन ब्रॅकेट 6.4 मायनस x आहे का इथं बघा? आहे ना, सेम टू सेम ही स्टेप आली का इथं? काय नाही, तुम्ही कुठलाही रेशो घ्या, प्रोपोर्शनल थेरमचा कुठलाही तुम्ही रेशो घ्या, पण एकच पॉईंट तुम्ही स्टार्टिंग समजा मी इथं AD अपॉन DC घेतलाय तर इज इक्वल टू B स्टार्ट करायचंय, BE अपॉन EC. तुम्ही जर AD अपॉन DC आणि इथं तुम्ही घेताना जर CE अपॉन EB घेतला तर हा रूल्स नाहीये, ही प्रॉपर्टी नाहीये आणि आन्सर तुमचं चुकेल. त्यामुळे इथे जरा व्यवस्थित तुम्ही जे पॉइंट घेता आपण किंवा जो रेशिओ घेतो ना आपण तो व्यवस्थित घेत चला. ठीक आहे, आता पुढचं क्वेश्चन बघूया आपण. त्याने काय काय म्हणलं बघा, इन द फिगर सेगमेंट PA कुठे गेला ही PA सेगमेंट QB segment RC and segment SD are perpendicular to lines AD. Are perpendicular to line AD. नंतर AB 60, BC 70, CD 80, ओके, आणि PS 280. Then find PQ, QR आणि RS. ठीक आहे, एवढे सगळे आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आपल्याला डायग्राम नुसार. आता काय काय दिलं तुम्ही अगोदर आपण लिहून घ्यायचं. PA, QB, RC and CD are perpendicular to lines AD. Segment PA, segment QB, नंतर काय सेगमेंट RC
आणि सेगमेंट SD are perpendicular to line AD. AD. ठीक आहे. म्हणजेच बघा PA QB, PA आणि QB एकमेकांना काय आहेत ते काय, हा PA आणि हा कॉन्ग्रुएंट. हा बघा लाईन नुसार ते काय दिसत तुम्हाला एकमेकांना काय ते पॅरलल. हा पॅरलल आहेत, बरोबर आहे. तर मी काय लिहिते बघा सेगमेंट PA पॅरलल सेगमेंट QB बरोबर आहे. पॅरलल सेगमेंट QB नंतर कोण RC आणि पॅरलल सेगमेंट SD. हे सर्व लाईन्स बघा PA QB RS आणि SD एकमेकांना काय ते सगळे पॅरलल आहेत. ठीक आहे. आता दोन लाईन्स वरून आपण ह्या 3 लाईनचा विचार केला, आपला डायग्राम झालाय बघा 3 लाईन पॅरललचं बघा झालं का डायग्राम. हा फक्त मी आता काय करते, हे 3 लाईनचा विचार करते. नाव हा सेगमेंट PA parallel segment QB parallel segment RC. हा सांगा वो काय आता पॅरललचा थेरम अप्लाय करायचा आहे. कुठला थेरम, त्या थेरमनुसार मला सांगा बघू काय येते. काय येते थेरम PQ डिवाइड बाय QR आणि AB डिवाइड बाय काय येणार. हॅलो आवाज येतो ना माझा. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स घेतो की नाही आपण, झालं की नाही आपल्याला. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स नुसार काय येणार AB डिवाइड बाय BC इज इक्वल टू PQ डिवाइड बाय QR. हे झाले की नाही आपल्याला 3 पॅरलल लाईन्स. काय सूरज, वैष्णवी, आलफिया माझा आवाज येतो की नाही. मी मगाशीपासून सांगत होते पण मला माहित नव्हतं माझं माईक म्यूट आहे ते. बरोबर मी ठीक खूप आहे. वेळा सांगितलं मॅडम, मला माहित नव्हतं की. होय का, मी तेव्हा आवाज येत नाही म्हटलं. मला माहित नव्हतं मॅडम माझं माईक म्यूट आहे ते, सांगितलेलं मी मॅडम. बरोबर ठीक आहे. आता प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. आता ज्या ज्या व्हॅल्यू आपल्याला माहित आहेत का नाही त्या व्हॅल्यू आपण पुटअप करूया. ठीक आहे. हा एबी व्हॅल्यू किती दिली त्यांनी डायग्राम मध्ये 60 डिवाइड बाय अजून कोणा दिल्या BC पण दिल्या त्यांनी इज इक्वल टू 70. हा PQ त्यांनी दिले का आपल्याला नाही. नाही. PQ QR दिले का त्यांनी नाही. नाही. मॅडम हे इक्वल आहेत म्हटल्यावर त्या दोघांची पण व्हॅल्यू 60 आणि 70 येणार ना. हा नाही कोण इक्वल आहे म्हणून सांगताय. PQ आणि QR इक्वल आहेत म्हटल्यावर ABJ आणि BCG व्हॅल्यू येणार ना त्यांना पण.
नाही नाही नाही, हे पॅरल आहेत. पॅरल थेरम नुसार आपण हे घेतलंय आपण. आता बघा पॅरल आहेत ना, हे दोन पॅरल असेल का नाही, एक लाईन इथं असेल, दुसरी लाईन इथं असेल आणि तिसरी लाईन इथं असेल, तर त्यांचा रेशो आपण रेशो आहे त्यांचा, त्यांची त्यांची साईड्स इक्वल नाहीये. हा 5 असेल तर हा कदाचित तुमचा 6, 7 असेल. हा, त्यामुळे व्हॅल्यू इक्वल आपल्याला असं म्हणू शकत नाही आपण. आता हे म्हणजे हे 6 अपॉन 7 इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर. ठीक आहे, याला आपण फर्स्ट इक्वेशन देऊया आपण. हा ठीक आहे. आता दुसऱ्या 3 आपल्याला पॅरलल लाईन्स घ्यायच्या. आता आपण अगोदर घेतल्या, आता दुसऱ्या 3 पॅरलल लाईन्स घ्यायच्या आपल्याला. आता कुठली पॅरलल लाईन्स घेऊ बघा. आता आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड घेतली आपण, आहे की नाही. आता मी काय करते, फर्स्ट, सेकंड आणि फोर्थ घेते. बघा काय घेते, सेगमेंट एपी पॅरलल बीडी, सेगमेंट बीक्यू आणि थर्ड घेते पॅरलल सेगमेंट डीएस. हा, हे 3 लाईन घेतले. आता ह्याच्यावरती पण तीच प्रॉपर्टी अप्लाय करायची, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. हा, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. हा, सांगा बघू काय आता त्याच्यानुसार, डायग्राम नुसार. ए बी डिवायडेड बाय बी डी अपॉन पी क्यू डिवायडेड बाय क्यू एस. एक मिनिट. हा, ए बी डिवायडेड बाय हा, बी डी, ए बी डिवायडेड बाय बी डी इज इक्वल टू पी क्यू डिवायडेड बाय क्यू एस. हा, पी क्यू डिवायडेड बाय क्यू एस. आता कशाची कशी व्हॅल्यू माहिती आपल्याला, ए बी एक माहिती आहे, ए बी एकच माहिती आहे ना आपल्याला, ए बीच. एक मिनिट. आपल्याला त्यांनी इथं ए बी दिलेत आणि ते बी सी दिले इथे त्यांनी, आहे की नाही, सी डी दिले आपल्याला. बघा इथं ए बी, बी सी आणि सी डी जर असेल तर मला कुणाची व्हॅल्यू काढायची होती, हा डी बी ची व्हॅल्यू काढायची असेल, ह्या 2 व्हॅल्यू आपण ऍड करू शकतो ना, बीसी प्लस सी डी. बरोबर की नाही, बीसी प्लस सी डी म्हणजेच काय, तुमचा बी डी येईल. मी तर लिहिताना काय करते, व्हॅल्यू नंतर कुठं करते, इथं ए बी डिवाइड बाय ह्या बीडी च्या ठिकाणी मी काय करते बघा, बीसी प्लस सी डी. बरोबर आहे का, ह्या बीडी च्या ठिकाणी बीसी प्लस सी डी करते, इज इक्वल टू. आता ह्याच्यामध्ये काय करता येईल, कारण की त्यांची कुणाचीच व्हॅल्यू माहित नाही, ह्या साईडची म्हणजे ह्या साईडची, ह्या लाईनची कुणाचीच माहित नाही, आहे अशी ठेवते मी, पी क्यू डिवाइड बाय क्यू एस. हा, पीसी आणि सीडी पण माहिती आहे आपल्याला. मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये घेते जरा. सिक्स्टी प्लस 80. हा, एबी ची व्हॅल्यू किती होती, 60 डिवाइड बाय बीसी किती आपला 70 प्लस 80 इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू एस. हा, पी क्यू अपॉन क्यू एस किती आहे बघा आता, 160 upon 150. 60 अपॉन 150.
म्हणजे हा 0 0 कट, पी क्यू डिवाइड बाय QS. QS म्हणजे 6/15 इज इक्वल टू पी क्यू अपॉन QS. आता 3 च्या टेबल मध्ये आहे बघा, 3 2 जा आणि 3 5 जा, पी क्यू अपॉन QS. हा सेकंड एक्झाम्पल, सेकंड इक्वेशन. ठीक आहे. आता कोणाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे बघा. आता पी क्यू अपॉन क्यू आर, म्हणजे पी क्यू अपॉन क्यू आर एक माहिती आहे आणि पी क्यू अपॉन QS एक माहिती झाले आपल्याला, आहे की नाही. पी क्यू ची पण आपल्याला व्हॅल्यू मिळाली नाही आपल्याला अजून, क्यू आर ची पण नाहीये अजून. एक 3 कुठला तरी प्रॉपर्टी आपल्याला घेता येते का आपल्याला अजून? एपी झाली आपली, बीक्यू झाली आपली, डीएस पण झाली. मॅडम PQ अपॉन QR येते ना, PQ अपॉन QR आणि AB अपॉन CB. हो ते पण घेता येते आपल्याला, BC. नाही. हा. PQ अपॉन QR हे घेतले आपण आणि AB अपॉन AB BS. अपॉन BC. PQ अपॉन QR येत आहे की नाही. त्याची तरी व्हॅल्यू आपल्याला इथं PQ आणि इथे PQ, हो ना. PQ ची व्हॅल्यू आपण 6/7 इंटू QR इथं जर पुटअप केली आपण PQ च्या ठिकाणी, इथे QR आणि इथे QS आहे. QR आणि QS तर काय तर कट होईल आपलं. एक मिनिट, मी काय करते इथं बघा. इथं जो इक्वेशन फर्स्ट आहे की नाही, इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये काय होतं बघा, 6/7 इज इक्वल टू PQ अपॉन QR. ह्याच्यावर मी काय व्हॅल्यू करते बघा, 6/7 इंटू QR इज इक्वल टू PQ. PQ ची तुम्ही व्हॅल्यू काढली इथं. हा ठीक आहे. 2/5 इज इक्वल टू 6/7 इंटू QR डिवाइड बाय QS. या QS ला ट्रान्सफर केलं मी, 2/5 इंटू QS इज इक्वल टू 6/7 इंटू QR. आणि जर डायग्राम मध्ये बघितलं आपण इथं QS, हा QS आणि हा QR. QR प्लस RS घेतलं तर आपली व्हॅल्यू येणार नाही, हे की नाही. प्लस घेतल्यानंतर त्याला अजून आपल्याला सिम्प्लिफाय करत बसावं लागेल. मॅडम हा बोला ना. जर PQ आपण QR घेतली तर काय कसं येते? PQ आपण QR घेतले तर PQ अपॉन QS इथे आपण घेतले PQ अपॉन QS. एकाची कोणीच तरी व्हॅल्यू त्यांनी दिली वाटतं आपल्याला, आहे की नाही. PS हा इथं PS ची व्हॅल्यू दिली की त्यांनी, आहे की नाही. PS ची व्हॅल्यू त्यांनी इथे दिली आपल्याला इथं 280 बघा. PQ प्लस QS. एक मिनिट मॅडम डायरेक्ट PS दिली म्हणल्यावर मग सगळ्यांची ऍडिशन करावी लागेल ना? नाही मी इथं काय करते माहितीये का, एक मिनिट हा. बघा इथं हे QS आहे ना, PQ डिवाइड बाय QS आहे की नाही. हा हे जरा मी इथं नंतर अप्लाय करते, हे असं राहू दे, असंच जात नाही ना. ठीक आहे, एक मिनिट.
ही जी व्हॅल्यू आहे ना माझी ए बी अपॉन ही व्हॅल्यू मी इथे घेते बघा ए बी अपॉन बी डी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू एस. आता मी इथे एक प्रॉपर्टी अप्लाय करते, ती मला कुठली प्रॉपर्टी ते मला सांगायचं तुम्ही. पी क्यू अपॉन क्यू एस. ओके ठीक आहे. ए बी प्लस बी डी डिवाइड बाय बी डी इज इक्वल टू पी क्यू प्लस क्यू एस डिवाइड बाय क्यू एस. मॅडम हा छेदालाच प्लस करायचं, ते 9वीत झालेलं होतं डिव्हिडंड. हा बरोबर आहे. कॉम्पोनेंडो आणि डिव्हिडेंडो हे दोन रूल्स तुम्हाला झालेले आहेत बघा. हा डिव्हिडंड आहे का कॉम्पोनेंट आहे मॅडम? हा हे कॉम्पोनेंट आहे आणि डिव्हिडेंड म्हणजे काय डिनॉमिनेटरला, आणि न्यूमरेटरचं करायचं असेल तर कॉम्पोनेंडो. हा हे तुम्हाला 9th मध्ये झालं बघा, कॉम्पोनेंडो आणि डिव्हिडेंडो. तर कॉम्पोनेंडो करा किंवा डिव्हिडेंडो. आता मी न्यूमरेटरला केलं म्हणून काय येणार आहे आपला कॉम्पोनेंडो येणार आहे आपला. आता ए बी प्लस, आता इथे व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, एबीची व्हॅल्यू माहिती आहे बघा, किती होती एबीची 60 प्लस बीडी इथं जो आहे ना बीडीची व्हॅल्यू किती होती बघा. आपण इथं बघा बीडी म्हणजे काय बीसी प्लस सीडी घेतलंय. बीडी म्हणजे काय बीसी प्लस सीडी, बीसी प्लस सीडी डिवाइड बाय, इथे पण मी बीडीच्या ठिकाणी बीसी प्लस सीडी घेते इज इक्वल टू हा. आता हे बघा पी क्यू प्लस क्यू एस, इथं डायग्राम बघा, हे पी क्यू आणि प्लस क्यू एस, इथं मी देते पी क्यू प्लस क्यू एस इज इक्वल टू पी एस येते, बरोबर आहे का. पी क्यू प्लस क्यू एस इज इक्वल टू पी एस, नाही तर मी पी एस घेते डिवाइड बाय क्यू एस. हे पी एस कसं आलं कळालं का. इथे बघा पी क्यूच्या ठिकाणी पी क्यू प्लस क्यू आर प्लस आर एस इज इक्वल टू पी एस आहे. हा या सर्वांची ऍडिशन म्हणजे पी एस असणार आहे. मग इथे पी क्यू एस आणि आर एस, क्यू एस आणि आर एस म्हणजे काय असतं आपलं क्यू एस असते, क्यू एस प्लस आर एस म्हणजे क्यू एस. ह्या दोघांची ऍडिशन म्हणजे आपलं आर एस असणार आहे, सॉरी पी एस असणार आहे, म्हणून मी इथे पी एस घेतले. आता व्हॅल्यू पुटअप करते मी 60, बीसी ची व्हॅल्यू किती आहे 70, 60 प्लस 70 प्लस सीडी किती आहे आपला 80 डिवाइड बाय 70 प्लस 80 इज इक्वल टू, आता त्यांनी पीएस ची व्हॅल्यू दिली बघा 280 डिवाइड बाय क्यू एस. हा म्हणजे एक तरी जरी व्हॅल्यू मिळाली ना मला, म्हणजे बाकीचे सगळे व्हॅल्यू मिळून जातात आपल्याला. हा 60 प्लस 70 प्लस 80 किती येते 210 10 डिवाइड बाय 70 प्लस 80 150 इज इक्वल टू 280 डिवाइड बाय क्यूएस. हा म्हणजे क्यूएस इज इक्वल टू 280 into 150 upon 210. हा बरोबर आहे. म्हणजे ठीक आहे, QS is equal to 280 divided by 150 divided by 210. हा काय काय कॅन्सल होते मला सांगा, मग QS ची व्हॅल्यू सांगा बघा आता मला. 7 3 the 21, 7 4 the 28. म्हणजे बघा हा 0 हा 4 0 into 150. नाही, हा 0 आणि हा 0 मी कट केला. नंतर 3 च्या टेबल मध्ये 15 आहे, किती येते 3 5 जा
7 जा आणि 7च्या टेबल मध्ये 280 आहे. 7 म्हणजे 7, 7 4 जा 28 आणि हा 0 म्हणजेच किती येते बघा 40 into 5 QS. QS इक्वल टू किती येते मग 200. 200. QS म्हणजे आपला हा QS आला. हा QS जर मध्ये 200 असेल तर QR आणि RS. आता बघा इथे मी काय करते देअरफॉर QS ची व्हॅल्यू माहिती आहे. ओके मी आताच काढलेली PQ प्लस QR, PQ प्लस QR प्लस RS इज इक्वल टू PS. हा PH ची व्हॅल्यू होती आपली 280. हा हे PQ प्लस QR प्लस RS, QR प्लस RS म्हणजे किती QS. बरोबर आहे का. मग हा PQ इज इक्वल टू 280 आणि QS आपण आताच काढलंय -200. हा PQ किती येते बघा 80. PQ येते आला. हा हा आता कोणाची व्हॅल्यू काढायची बघा PQ माहिती आपल्याला QR आणि RS. QR आणि RS. आता QR आणि RS कसं काढायचं आपल्याला आता मला त्याच्या हा आता इथे बघूया आपण. हा इथे आहे की बघा 6/7 इज इक्वल टू PQ आपण QR आहे की नाही इथं PQ ची व्हॅल्यू आपण काढली बघा इथं. QR आपण काढू शकतो फ्रॉम 1 हा फ्रॉम 1 काय बघा बघू 6/7 इज इक्वल टू PQ अपॉन QR. PQ अपॉन QR. हा PQ ची व्हॅल्यू माहिती ना 80 म्हणून 6/7 इज इक्वल टू 80 अपॉन QR. हा म्हणजेच QR इज इक्वल टू 80 into 7 अपॉन 6. हा किती येते सांगा बघू आता पॉइंट मध्ये नको काढायला डिवायडेशन जेवढं होतं तेवढं आपण करूया. 560 upon 6. नाही म्हणजे मला काय म्हणायचंय डिवायडेशन बघा इथे 6 ला 3 जात आहे म्हणजे 2 ने डिवाइड केलं 3 येत आहे आणि इथे किती येते 40. 40 into 7 280 into 7. नाही 280 upon 7 280 upon 3. हा हे QR हा PQ हा QS सर्वांचे तीन व्हॅल्यू निघाले आपल्याला. RS राहिले ना आपला अजून. हा आता RS ची आपण व्हॅल्यू काढू शकतोय कशावरनं PQ प्लस RS इज इक्वल टू PS. हा एक मिनिट हा कुणावर आपण करू शकतो विचारणं बघा QR प्लस RS इज इक्वल टू PS. QR प्लस RS इज इक्वल टू PS. सांगा मग काय येते अस्सलामुअलैकुम. 280 upon 3 plus RS is equals to 280.
इसे कोणता आहे 2.5 चालू आहे ना अपना तो. एक मिनिट आप जरा रुको समीना, एक मिनिट. हा, आपण व्हॅल्यू कुठलं QR प्लस RS इज इक्वल टू PS. PS ची व्हॅल्यू होती आपली 280. हा, आणि कशाची व्हॅल्यू काढली आपण QR ची व्हॅल्यू आहे 280/3. हा, प्लस RS is equal to 280. Therefore, RS is equal to 280 minus 280 divided by 3. हा, किती येतं सांगा मला आता. हा, डिवायडेशन नाही, अगोदर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला ना आपल्याला. क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येतं बघा बघू. 0 हा, किती येणार 840. हा, 840 मायनस 280 किती येणार मग. किती येते 840 मायनस 280 760. 560. हा, 560 आपण 3. 46. 700. RS आपला हा आला. ठीक आहे, 746. किती येते 746.6. नाही, तुम्ही 3 डिवाइड केलंय का. हा, नाही 3 डिवाइड करायचं ना, IS ठेवायचं ना आपण. चालतंय. हा, ठीक आहे. तर आपण काय करूया, स्टॉप करूया आपण इथं. ओके, बाय. मॅडम, मॅडम हा क्वेश्चन आहे ना